एक शायर म्हणतात, मंजिले तो मिल जाएंगी भटकते ही सही, गुमराह तो वो होते हैं जो घर से बाहर निकलते ही नाही. नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आहे राह नेक्स्ट स्किल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये आणि या ठिकाणी संजीवन संस्थेच्या माध्यमातून राह स्किल फाउंडेशन आणि संजीवन संस्था या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहरातील मुलामुलींना कौशल्यधारित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी म्हणूया किंवा त्यांच्यामधल्या कौशल्याला एका नव्या प्रतिभेची जोड देण्यासाठी काही अभ्यासक्रम चालवले जात आहेत. आपल्यासोबत मोहन सर आहेत. मोहन सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये. आज तुमच्या या दोन संस्थांच्या माध्यमातून बिझनेस कोरेस्पॉन्डन्स या जो काही अभ्यासक्रम होता त्या एक 35 दिवसांच्या अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र वितरण झालेलं आहे. तिथून आपण सुरुवात करूया. तर हा अभ्यासक्रम नेमका काय होता आणि हा अभ्यासक्रम कसा राबवला गेला, विद्यार्थ्यांना याची कशी आपण म्हणूया की मदत होणार येणाऱ्या काळात, काय सांगाल याबद्दल? प्रथमतः माझं नाव मोहन आहे आणि मी राह नेक्स्ट स्किल फाउंडेशनमध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून काम करतोय. तर आपला जो प्रोग्राम आहे ह्याचं नावच आपण समर्थ प्रकल्प ठेवला आहे. बरोबर. समर्थचा अर्थ सगळ्यांना माहितीच आहे. तर हा प्रोग्रामचं जे मिशन आहे ते थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. आमचा हेतू आहे की जे आपले भारत हा तरुण लोकांचा देश आहे. पण जर बघितलं तर बरेच अनएम्प्लॉईड लोक आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही. जेव्हा आम्ही एम्प्लॉयरकडे जातो ते म्हणतात आमच्याकडे ओपनिंग्स आहेत पण आमच्याकडे पाहिजे असं कॅन्डिडेट नाही आहे. तर हा जो गॅप आहे, तर हा गॅप भरून काढण्यासाठी प्रोग्राम आपण सुरू केला आहे. ह्याच्यामध्ये आपण साधारण 18 ते 30 वयोगटातील मुलांसोबत काम करतो आणि आमचं मिशनच आहे की आपल्या तरुणींना एकत्र करायचं, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना एम्प्लॉयबल बनवायचं. बरोबर. काम करून त्यांनी स्वतः अर्न केलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी बाबा भारत आपला कुठेतरी प्रगतीच्या दिशेने चालेल. आता बघितलं तर हा प्रकल्प आम्ही दादरमध्ये सुरू केला, मुंबईमध्ये 2022ला सुरू झाला प्रकल्प आमचा. आणि दादरमध्ये आम्ही आमचं स्वतःच फ्लॅगशिप सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर तिथे आम्हाला यश मिळाल्यानंतर आम्ही मग महाराष्ट्रभर अप्रोच केलं. तर सध्या महाराष्ट्रामध्ये आपण 18 जिल्ह्यांमध्ये काम करतो. त्याच्यामध्ये मुंबई, लातूर, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, पुणे, PCMC, कोल्हापूर, पेन अशा ठिकाणी चालतात. महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण गेलो, त्याच्यानंतर स्केलअप केलं आणि गुजरातमध्ये आपण काम सुरू केलं आहे, वडोदरामध्ये, आणि राजस्थानमध्ये आपण आता जयपूर आणि जोधपूरला काम चालू केलं आहे. मागच्या वर्षी आपण जवळपास 3000 मुलांना ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं आणि आपला प्लेसमेंटचा रेशो जर बघितला तर ऑलमोस्ट 80% आपण प्लेसमेंट त्यांना प्लेस करतो मुलांना. तर ह्या वर्षी पण आमचं 4500चा टार्गेट आहे आणि आमचं काम सुरू आहे. आता लातूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन झालं. तर तुमचा प्रश्न होता की 35 दिवसामध्ये आम्ही काय शिकवतो, राईट? हो, नक्की. तर 35 दिवसांमध्ये जी काळाची गरज आहे, जे मुलांना लागतं, सध्या तर डिजिटल युग चालू आहे, टेक्नॉलॉजीचं गरज आहे. प्रत्येक मुलाला कम्प्युटर येणं गरजेचं आहे, प्रत्येक मुलाला इंग्लिश येणं गरजेचं आहे. तर हे जे बेसिक स्किल आहेत ते आम्ही शिकवण्याचं काम करतो. ह्याच्यामध्ये आपण टॅली, GST, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, पब्लिक स्पीकिंग, जे काय बेसिक्स व्हॅल्यू आहेत, एथिक्स आहेत वर्क कल्चरमधले, अशा गोष्टी आपण मुलांना इथे शिकवतो. आणि सर्वांना माहिती आहे की एक मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांकडे वेळ नाही आहे. तर त्याला कन्सिडर करून आपण 35 दिवसाचा कॉम्पॅक्ट कोर्स बनवला आहे आणि हा कोर्स दिवसातून 8 तासाचा आहे, सकाळी ते संध्याकाळी. ह्याच्यामागे पण रिझन आहे की जनरली आता जॉबला मुलं गेली तर त्यांना 8 तासाचा जॉब असतो, बरोबर, 4 तासाचा नसतो. मग त्याची तयारी आम्ही इथूनच सुरू करून घेतो. तर अशा पद्धतीचा कोर्स आम्ही देतो आणि चांगला प्रतिसाद पण आम्हाला त्याच्यावर मिळतो. सर, आपण उल्लेख केला तर आपण देशभर फिरताय, म्हणजे आपल्या राह स्किल फाउंडेशनच्या माध्यमातून. मला या अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की लातूरसारख्या मुलांना या कोर्सची कितपत गरज आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत, काय वाटतं तुम्हाला? आता बघा, हा कोर्स जेव्हा आपण सुरू करतो ना, तर NSDCचा डेटा बघितला तर काही जिल्हे नेमून दिलेत, काही 2 tiers आहेत, काही 3 tiers आहेत. आता आपला विदर्भ किंवा मराठवाडा बघितला तर याच्यामध्ये तरुण आहे पण लोकांना काम नाही, इंडस्ट्री नाही आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत.
तर ह्या मुलांना गरज आहे इथे. आपण हा कोर्स सुरू करण्याच्या अगोदर आपण नीड असेसमेंट केली इकडची. त्यात असं आढळून आलं की ते मुलांना गरज आहे. मेट्रो सिटीमध्ये पण काम चालतं. मेट्रो सिटीमध्ये आता मुंबईचे जर तुम्ही घेतलं, तिथे इंडस्ट्री आहेत, तिथे मुलं पार्ट टाइम जॉब करतात, कमवतात आणि ते सेटल होतात. पण आपल्या गावाकडे फार कमी ऑप्शन आहे. अवेअरनेस नाही आहे. सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजी, आपल्याकडे ॲक्सेस नाही आहे. आता आपल्याकडे जे मुलं येतात, आमचे चेंज मेकर आहेत आशा आणि प्रियंका, तुम्ही त्यांना विचारा किती मुलांना कम्प्युटर हाताळता येतो. रेअरली 2 ते 3 मुलींना हाताळता येतो. त्यांना माऊस काय माहीत नाही, PC काय माहीत नाही. तर मला वाटतं की फार काळाची गरज आहे. लातूरच नाही तर हे जे पण आपण मराठवाडा म्हणू, विदर्भ म्हणू, मी असं हे करत नाही, त्यांना खाली तुच्छ नाही लेखत आहे, पण इथे गरज आहे. कारण की जग ज्या गतीने चाललंय पुढं, तर त्या गतीला जर आपल्याला कॅच करायचं असेल तर ह्या गोष्टी शिकणं गरजेचंच आहे. म्हणजे या मुलांनाही मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा अधिकार आहे आणि ते आणलं गेलं पाहिजे, अशी आपली विचारसरणी आहे. येस सर, पर्टिक्युलरली मला लातूरच्या या सेंटर बद्दल विचारायचं. आपण व्हिजिट केली, आपण प्रोग्राम अटेंड केला. काय वाटतं या सेंटर बद्दल आणि मुलांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल काय वाटतं? आता आपली जी मुलं आहेत, फायनान्शियली फार वीक आहेत मुलं आपल्याकडे. आता जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर एका टॅलीचा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 14 ते 15 हजार लागतात. बरोबर, सहज आणि आरामात. MICIT जर तुम्हाला करायला तर गव्हर्नमेंटने सांगितले 5,000 ते घेतात. पण आम्ही जे एंजल वनच्या सहाय्याने जे करतोय तर ते आपण मुलांना फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तर मला असं वाटतं की मुलांना तर ह्याची गरज आहे आणि मुलांना ते करावं. कारण की फ्रीमध्ये कोणीच शिकवत नाही आता सध्या. बरोबर. तर मला वाटतं की मुलांना फार गरज आहे ह्या गोष्टीची. या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुण मुला मुलींना काय सांगाल त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट बद्दल आणि या कोर्स बद्दल सुद्धा? माझा एक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये ना आपल्याकडे हार्डवर्किंग मुलं आहेत, मुली आहेत, त्यात काहीच वाद नाही. मुलं अभ्यासू पण आहेत. पण जेव्हा कामाच्या बाबतीत आपण विचार करतो तर माझा एक्सपिरियन्स आहे की सगळ्यांना शॉर्टकटमध्ये पैसे कमवायचे आहेत. सगळ्यांना AC मध्ये बसून, कम्प्युटर बसून पैसा कमवायचे आहेत. कमी शिकून 12वी शिकून त्यांना 60,000 पगार पाहिजे. तरी असं होणार नाहीये. काय तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स लागतो. एक्सपिरियन्स जर पाहिजे असेल तर कुठेतरी काम करावं लागतं. आणि कोणताही जॉब छोटा मोठा नसतो ॲक्च्युली. मला सांगा, मला एका मुलाने प्रश्न केला, जर मी कन्स्ट्रक्शन लाईनला गेलो तर मग दिवसाचे 500 रुपये मिळतात, बरोबर, मग मी 12,000चा जॉब का करू? पण आपण जर टॅली केलं तर तो महिनाभर 31 दिवस जाणार आहे का दररोज? नाही. 4 संडे आले, मध्ये काम लागलं नाही आलं, इन्सिक्युरिटी आली. आणि ताकदीचं काम आहे, मेहनतीचं शरीराचं काम आहे, भांडवल, शरीर भांडवल आहे. जेव्हा शरीर वीक होईल काम संपलं. पण हे जे आपण शिकवतो त्यांना, ह्यात त्यांना आरामदायी काम मिळू शकतं. थोडेसे आता आमच्या मुलं IT मध्ये गेल्यात. एक मुलगी होती ह्याच लातूर सेंटरची, ती हॉस्पिटलमध्ये लिटरली धुण्याचं वगैरे काम करत होती आणि ती आपल्याकडे आली. ती आता अकाउंटंट आहे. तिला तिच्या कॉलनीमध्ये विचारायचे की बाबा काय काम करते, असं नाव ठेवायचे. पण तिच्या आज प्राऊडला सांगते की बाबा मी अकाउंटंट आहे. बरोबर. जो स्वाभिमान येतो ना तो पोझिशनवरून येतो. आणि मला वाटतं की ते करणं गरजेचं आहे. तर हे माझे काय किंवा पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. एक काळ असा होता त्यावेळेस नॉलेज फार गरजेचं होतं. म्हणजे जर मला बाबा पानिपतची युद्ध कधी झालं ह्याची डेट म्हणजे मला माहित असेल तर ते फार मोठं मानलं जात होतं, हुशार समजला जातो. पण आता एका 2000च्या मोबाईलमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातात. आता काळाची जी गरज आहे ते तुमच्याकडे स्किल्स आहे. तुम्ही मगाशी पण उल्लेख केला की इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. बरोबर. कारण की इंग्लिश हे दार उघडते तुम्हाला जगभर कनेक्ट करण्यासाठी. तर नॉलेजला आता एवढं इम्पॉर्टन्स राहिला नाही. आता ते स्किल किती आहे त्या मुलामध्ये, त्या मुलाला टीम मध्ये मिळून काम करता येतं का, एक स्किल आहे. टीम वर्क, कोलॅबोरेशन एक स्किल आहे. तो मुलगा क्रिटिकल थिंकिंग करू शकतो का, एक स्किल आहे. जर ते मुलाकडेच नसेल ना, ऑलरेडी मशीन सगळ्याच गोष्टी घेत आहेत, बरोबर, आपल्या जॉब जात आहेत, मशीननं बऱ्याच टेक ओव्हर केलं. AI चा काळ सुरू झालेला आहे. AI चा काळ सुरू झाला आहे. आता आपल्याला गरज आहे ती स्किलची गरज आहे, कौशल्याची गरज आहे. तरच आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि मला आव्हान करायचं पूर्ण महाराष्ट्र आणि जगभरात की जे पण मुलं आहेत त्यांनी असे स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभा करणं गरजेचं आहे. तरच आपण कुठेतरी महासत्तेकडे जाऊ. नक्कीच नक्कीच. जर तरुणच आपला जर वीक असेल तर आपण कधीच महासत्ता होणार नाही असं मला समजतं. तर हे होतं मोहन सर. जसं की आपण ऐकतो
देश हा कुठल्याही प्रकारे भौतिक वस्तूंनी बनलेला नसून तो माणसांनी बनलेला असतो. जितकं तुमच्या देशामधलं मनुष्यबळ हे अधिक कौशल्यपूर्ण असेल तितका तो देश आपण म्हणूया की महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. तर राह स्किल फाउंडेशन असेल किंवा संजीवन संस्था असेल तर अशा संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना आणि युवतींना आपले कौशल्य विकसित करण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. आणि मोहन सर या संधीचा जास्तीत जास्त फायदा युवकांनी आणि युवतींनी घ्यावा आणि प्रतिष्ठेचं काम, फक्त मेहनतीचं काम नाही तर ज्ञानाच्या बळावर, कौशल्याच्या बळावर एक प्रतिष्ठेचं काम मिळवून समाजामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरावं अशी सुद्धा अपेक्षा ते या ठिकाणी बाळगतात. धन्यवाद.